चला आपण इथे काही चित्र पाहूया. हे पहा पहिलं चित्र. काय दिसतंय? एखाद्या दूरवरच्या वाळवंटाचे चित्र असल्यासारखं वाटतंय, बरोबर? इथे तुम्हाला काही झाडे दिसू शकतात, काही जमीन दूरवर पसरलेली दिसते. पण थांबा, हा मधला भाग बघू शकताय का तुम्ही? पाण्यासारखा दिसतोय नाही का? किंवा कदाचित ते आकाश असेल. पण हो, हे तर खरंच पाण्यासारखं दिसतंय. हे पाणीच तर नाही ना? थांबा, आपण आणखी एक चित्र बघूया. पुन्हा तीच परिस्थिती. एका रस्त्याचे विस्तीर्ण चित्र आहे. आजूबाजूला जवळजवळ वाळवंटासारखा परिसर आहे. आणि पुन्हा एकदा आपण इथे पाण्यासारखे दिसणारे हे पट्टे बघू शकतो. हे पाणी आहे का? कारण नीट लक्ष देऊन पहा, तुम्ही आकाशाची प्रतिमा स्पष्टपणे बघू शकताय. आणि या पहिल्या चित्रामध्ये सुद्धा झाडांचे प्रतिबिंब वगैरे दिसतात आहे, हो की नाही? आता आणखी एक चित्र पहा. यामध्ये अगदी स्पष्ट समजेल. हे पहा, इथे पण आपण त्या गाडीचं, ट्रकचं, सायकलवाल्याचं सगळ्यांचं प्रतिबिंब बघू शकतोय. आणि ह्याच गोष्टीमुळे आपल्याला खात्री वाटते की इथे नक्कीच पाणी सांडलेलं असेल. तर मग इथे प्रश्न हाच आहे की खरंच या रस्त्यावर किंवा वाळवंटामध्ये पाणी आहे का? आणि याचं आश्चर्यकारक उत्तर आहे नाही. इथे पाणी अजिबात नाहीये. या तीनही चित्रांमध्ये कुठेही पाणी नाहीये. पण मग या एकाही चित्रामध्ये जर पाणी नसेल तर आपल्याला ते सगळे प्रतिबिंब पाण्यात असल्यासारखे का दिसतात आहे? हे नेमकं काय आहे? तर हे पाणी नाहीये. हा खरं तर एक दृष्टिभ्रम आहे. यामुळे आपला मेंदू फसतो आणि तिथे पाणी असल्यासारखं आपल्याला फक्त वाटतं. तर या दृष्टिभ्रमाला मृगजळ किंवा इंग्लिशमध्ये मिराज असं म्हणतात. तर या व्हिडिओमध्ये आपण मृगजळामागील विज्ञान, त्यामागील भौतिकशास्त्र समजून घेणार आहोत. पण त्याकडे वळण्यापूर्वी तुम्ही याआधी शिकलेल्या एका गोष्टीची आपण पटकन उजळणी करून घेऊया. ते म्हणजे पूर्ण आंतरिक परावर्तन. ठीक आहे? आठवतंय का तुम्हाला? आपण ते काय असतं हे पुन्हा एकदा बघूया. तर पूर्ण आंतरिक परावर्तन म्हणजे नक्की काय? अशी कल्पना करा. तुमच्याकडे एक घन माध्यम आहे. समजा ते पाणी असेल. ठीक आहे? आता हवेच्या तुलनेत पाणी निश्चितच घन माध्यम आहे, बरोबर? तर दुसरं माध्यम जे विरल माध्यम आहे ते हवा आहे असं समजूया. आता जेव्हा प्रकाश पाण्यातून हवेमध्ये म्हणजे घन माध्यमातून विरल माध्यमामध्ये प्रवास करतो तेव्हा काय होतं? तेव्हा अपवर्तन होतं, बरोबर? आणि आपण आधी शिकलो आहे की काही विशिष्ट आपतन कोनांना, विशेषतः जेव्हा तो कोन एका विशिष्ट कोनापेक्षा जास्त असतो, ज्याला आपण क्रांतिक कोन म्हणतो, तेव्हा काहीतरी वेगळं घडतं. पाण्यातून हवेत जाण्याऐवजी प्रकाशाचं परावर्तन होतं. प्रकाश पुन्हा एकदा पाण्यातच परावर्तित होतो, म्हणजे परत फिरतो. आणि हे तेव्हा होतं जेव्हा आपाती कोन हा क्रांतिक कोनापेक्षा जास्त असतो. आणि यालाच आपण पूर्ण आंतरिक परावर्तन असं म्हणतो. ठीक आहे? तर जेव्हा प्रकाश घन माध्यमातून विरल माध्यमामध्ये मार्गक्रमण करतो तेव्हा जर किरणांचा आपतन कोन क्रांतिक कोनापेक्षा जास्त असेल तर प्रकाश विरल माध्यमात जातच नाही आणि घन माध्यमात त्याचं पूर्ण परावर्तन होऊन जातं. तर आता तुम्ही विचाराल या सगळ्याचा मृगजळाशी काय संबंध आहे? मृगजळामध्ये तर दोन वेगवेगळी माध्यमं नाहीच आहे, हवाच आहे ना. आपल्याला पाणी फक्त दिसतंय, भासतंय आहे. मग नक्की काय चाललंय? तर पहा, इथे हे मृगजळाचं रहस्य प्रकाशाच्या वाकण्यामध्ये किंवा हवेच्या वेगवेगळ्या थरांमधून जाताना प्रकाशाचं अपवर्तन कसं होतं यात दडलेलं आहे. हवेचे थर हे वेगवेगळे माध्यम आहेत. तर आता पहा, आपण इथे नेमकं काय बोलतोय? पहा सांगते. एका कडक उन्हाळ्याच्या दिवसाची कल्पना करा. अशा दिवशी जमिनीलगतची हवा खूप गरम होते आणि जेव्हा हवा गरम होते तेव्हा ती उष्ण आणि विरळ बनते. दुसऱ्या शब्दात आपण असं म्हणू शकतो की प्रकाशीय दृष्ट्या ही हवा विरल झाली आहे, बरोबर? आता जर आपण जमिनीपासून थोडं वर गेलो तर तिथे हवा गार असते आणि गार हवा घन माध्यम असते. म्हणजे हा वरचा थर अधिक घन आणि अधिक गार आहे. आणि जसजसं आपण वर जात जातो तसतशी हवा गार गार होत जाते आणि घन सुद्धा होत जाते. थोडक्यात सांगायचं तर रस्त्याच्या पृष्ठभागावरून आपण जसजसं वर जातो तसे तसे हवेचे थर हे घन आणि गार दोन्ही होत जातात. मग आता इथे एक महत्त्वाचा मुद्दा आहे. घनतेबरोबर
अपवर्तनांकसुद्धा वाढतो, बरोबर. वरच्या थराचा अपवर्तनांक हा खालच्या थराच्या अपवर्तनांकाच्या तुलनेत मोठा असतो, बरोबर. हवेचा जमिनीजवळचा अपवर्तनांक कमी असतो आणि जसजसं आपण जमिनीपासून वर आणि दूर जात जाऊ तसा तसा तो अपवर्तनांक मोठा होत जातो. आणि आता आठवा, जेव्हा प्रकाश वेगवेगळ्या अपवर्तनांक असलेल्या माध्यमातून प्रवास करतो तेव्हा काय होतं? तो वाकतो. याला अपवर्तन म्हणतात, हो की नाही. आता कल्पना करा की आकाशातून किंवा दूरच्या एखाद्या झाडावरून येणारे प्रकाशाचे किरण या थरांमधून येत आहेत आणि इथे काही अंतरावर आपला निरीक्षक उभा आहे. आता प्रकाशाचे किरण झाडापासून निरीक्षकापर्यंत कसे प्रवास करतील? तर पहा, झाडापासून येणारे किरण हे हवेच्या वरच्या घन माध्यमातून जमिनीलगतच्या विरळ माध्यमात प्रवेश करतात. तसे ते प्रत्येक थरापाशी स्तंभिकेपासून दूर वाकतात. त्यामुळे एका सरळ रेषेत येण्याऐवजी ते किरण वाकत वाकत खाली येतात आणि जेव्हा ते जमिनीच्या अगदी जवळ येतात तेव्हा आपतन कोन हा क्रांतिक कोनापेक्षा मोठा झालेला असतो. मग तेव्हा काय होतं? पूर्ण आंतरिक परावर्तन होतं आणि प्रकाश तिथूनच मागे फिरतो. तो वरच्या दिशेने परावर्तित होऊन पुन्हा एकदा गार थरांमध्ये प्रवेश करतो आणि शेवटी निरीक्षकाच्या डोळ्यांपर्यंत पोचतो. आता यातला गमतीचा भाग पहा. आपला मेंदू नेहमी असं मानतो की प्रकाश सरळ रेषेत प्रवास करतो. त्यामुळे जेव्हा हे वक्र किरण डोळ्यापर्यंत पोचतात तेव्हा मेंदूला काय वाटतं? मेंदूला वाटतं की हे किरण तर सरळ रेषेत आलेले आहे आणि मग मेंदूला असं वाटतं की हे किरण ह्या बिंदूपासून आले आहेत. म्हणून आपल्याला काय दिसतं? आपल्याला असं दिसतं की जणू काही हा प्रकाश जमिनीवरूनच येत आहे आणि म्हणूनच निरीक्षकाला त्या रस्त्यावर झाडाची प्रतिमा असल्यासारखं वाटतं. आणि जेव्हा आपल्याला जमिनीवर प्रतिमा दिसते तेव्हा आपला मेंदू लगेच काय मानतो? मेंदूला वाटतं की तिथे पाणी आहे आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला झाडाचं प्रतिबिंब दिसतंय असं मेंदूला वाटतं. आणि हीच मृगजळाची जादू आहे. आणि आपण आधी पाहिलं त्या प्रत्येक चित्रामध्ये हेच होत होतं. ठीक आहे, मग या व्हिडिओसाठी इतकंच. धन्यवाद.